माणसाची वेळ आली की कितीही महागड्या गाड्या उपाययोजना केल्या तरी देखील माणूस हा मृत्यूपासून वाचू शकत नाही। अशीच काहीशी एक घटना एका तरुणासोबत घडली आहे। लाखो रुपयांची तसेच 70,000 रुपयांचे हेल्मेट असून देखील या तरुणाला मात्र प्राण गमवावा लागलाय। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कोल्हापूर येथील 25 वर्षीय सिद्धेश विलास रेडेकर या तरुणाचा आजरा अंबोली मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। लाखो रुपये किमतीची मोटरसायकल आणि 70,000 रुपये किमतीचा अत्याधुनिक हेल्मेट असूनही दुचाकी आणि 4 चाकी वाहनाच्या समोरासमोरच्या धडकेत सिद्धेशचा मृत्यू झाला। सिद्धेशला मोटरसायकल रायडिंगची प्रचंड आवड होती। रविवारी सकाळी तो आपले मित्र फरहाद खान, नितांत कोराणे आणि अभय रेड्डीज यांच्यासह अंबोलीला रायडिंगसाठी गेला होता। अंबोली घाटातून परतत असताना देवर्डे ते माद्याळ दरम्यान कोल्हापूरकडून सावंतवाडीकडे जाणाऱ्या एका 4 चाकी वाहनानं सिद्धेशच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली। या अपघातात सिद्धेश गंभीर जखमी झाला। त्याला तात्काळ गडिंग्लज येथील रुग्णालयात नेण्यात येत असताना वाटेतच त्यानं अखेरचा श्वास घेतला। सिद्धेश आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होता। त्याच्या मागे आई, वडील, बहीण आणि भाऊ असा परिवार आहे। त्याच्या अकस्मात मृत्यूने कुटुंबीय आणि मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला। अपघातात दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झाले, तसेच सिद्धेशच्या हेल्मेटचेही तुकडे झाले। सिद्धेश हा येथील बांधकाम व्यावसायिक विलास रेडेकर यांचा मुलगा होता। त्याच्या मृत्यूची बातमी समजताच रेडेकर कुटुंबीय, नातेवाईक आणि सिद्धेशचे मित्र यांनी शासकीय रुग्णालय परिसरात एकच गर्दी केली। या घटनेनं टाकाळा परिसरात हळहळ व्यक्त केली गेली।